नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कुकिंग विथ सपना। चला तर मग आज बनवूया पनीर बिर्याणी। तर येथे मी सगळ्यात अगोदर 250 ग्रॅम पनीर फ्राय करून घेतलेला आहे। 500 ग्रॅम तांदूळ धुवून ठेवले आहेत। त्यानंतर कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर एका पातेल्यात गॅसवर पाणी ठेवले आहे। त्यात आपण खडे मसाले घालू। 2 ते 3 लवंग, 1 चम्मच शहा जिरा, 3-4 विलायची, 5-6 मिरे, 1 चक्री फूल, 1 बडी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 तेजपत्त्याची पाने, 2 हिरवी मिरची, त्यानंतर अर्ध लिंबू, थोडं तेल घालू आणि चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकू। इकडे तांदूळ शिजेपर्यंत आपण एका कुकरमध्ये 3 पळी तेल घालू। तेल गरम झाले की त्यात शहाजिरे घालायचे। तडतडले की त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेऊ। नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची। त्यानंतर 2 हिरवी मिरची टाकायची। टमाटर टाकायचे। टमाटर छान भाजून घेऊ। त्यानंतर आपण हळद टाकू। 1 चमचा लाल तिखट टाकू। 1 चम्मच धनेपूड घालू। 1 चम्मच बिर्याणी मसाला घालू। 1 चम्मच गरम मसाला घालू। त्यानंतर अर्धा वाटी दही घालायचं आहे। छान मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। त्यानंतर फ्राय केलेले पनीर घालू। चवीनुसार मीठ घालायचे। इकडे आपले 80% तांदूळ शिजून घेतलेले आहेत। पनीरला छान मसाले लागले की पनीर अर्धे काढून घेऊ आणि लेयर लावू। कुकरमध्ये अर्धे तांदूळ घालू। त्यानंतर हे काढून ठेवलेले पनीर टाकू। वरती थोडा फूड कलर टाकू। नंतर 2 चम्मच तूप टाकू। कोथिंबीर टाकू। कुकरला झाकण लावून 10 ते 15 मिनिटं दम देऊ। हे बघा किती छान अशी पनीर बिर्याणी झाली आहे, मस्त कोशिंबीर बरोबर खायला। मी कांदा टाकलेला नाही आहे कारण तळलेला कांदा आम्हाला आवडत नाही आहे। तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाकू शकता। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।